कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलीस आज दुसरं समन्स बजावण्याची शक्यता, दरम्यानचा वेळ मागितला। मुंबई पोलिसांनी अजून यावर काहीही निर्णय घेतलेला नाही। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ पोस्ट, हम होंगे कंगाल गाण्यावरती व्हिडिओ शेअर केला। डोंबिवलीतही कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल, कलम 356 अंतर्गत गुन्हा दाखल। याआधी खार पोलिसात पहिला गुन्हा दाखल झाला होता। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात मालाड दिंडोशी परिसरात शिवसेना शिंदे गट आक्रमक, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कुणाल कामराच्या पुतळ्याला जोडे मारत आंदोलन। संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आज सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सुद्धा कोर्टात हजर राहणार। आरोपींना प्रत्यक्ष हजर करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष। प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं कोठडी सुनावली। सरकारी वकिलांनी 7 दिवसांची कोठडी मागितली होती। नागपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेसनं स्थापन केलेली सत्यशोधन समिती आज राज्यपालांना भेटणार। काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंच्या नेतृत्वात स्थापन झालेली ही समिती राज्यपालांना आपला अहवाल सुपूर्द करणार। भाजपच्या वाटेवर असणाऱ्या स्नेहल जगताप आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। जगताप यांची भरत गोगावले यांच्या कट्टर विरोधक म्हणून ओळख आहे। सांगलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का, जिल्हाप्रमुख संजय विभूतेंचा पक्षाला जय महाराष्ट्र, आज शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार। भाजपचे प्रदेश प्रवक्ते अजय पाठक यांना विदेशातून धमकीचा फोन, नागपूर पोलिसात तक्रार दाखल। नागपूर हिंसाचाराबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देत मत व्यक्त केल्यानं धमकी। परिवहन विभागाकडे नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश मराठी भाषेत प्रदर्शित करा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश। गुढीपाडव्यापासून अंमलबजावणी होणार। एअरटेल गॅलरीनंतर आता मुंबईच्या वर्सोव्यातील डीमार्ट कर्मचाऱ्याकडून मराठी भाषेला नकार। डीमार्ट कर्मचारी आणि ग्राहकामध्ये मराठी भाषेवरून वाद। संदेश देसाई यांच्या दणक्यानंतर डीमार्ट कर्मचाऱ्यानं मराठी माणसाची आणि राज ठाकरेंची माफी मागितली। मुंबई महापालिकेची आतापर्यंत 5,500 कोटी रुपयांची मालमत्ता कर वसुली, ठरवलेल्या उद्दिष्टाच्या 91% वसुली पूर्ण। महापालिकेचं यंदा 6,000 कोटींच्या कर वसुलीचं लक्ष्य। मध्य रेल्वे मार्गावरती शनिवारी रात्री विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक, कल्याण आणि बदलापूर दरम्यानच्या विद्यमान रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डर्सचं डी लॉन्चिंग करण्यासाठी रात्री 1:30 ते सकाळी 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। येत्या 70 दिवसात रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामं पूर्णत्वास गेली पाहिजेत, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे पालिकेच्या अधिकाऱ्यांना आदेश। अधिकाऱ्यांनी कामं सुरू असताना रात्रीच्या वेळी भेटी द्याव्यात, अधिक गती आणि गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित करण्याच्याही सूचना। नाले सफाईसाठी 23 कंत्राटदारांची नियुक्ती, महानगरपालिकेनं छोट्या आणि मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रियेची छाननी पूर्ण। मुंबईच्या बोरिवली परिसरात बांगलादेशी पती-पत्नीला अटक, गेल्या 15 वर्षांपासून अवैधरित्या दहिसरच्या गणपत पाटील परिसरात बांगलादेशी दाम्पत्य राहत होतं। पुणे खालापूर महामार्गावर भीषण अपघात, डंपर आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू। सोलापुरातील नई जिंदगी परिसरातील प्लास्टिक कारखान्याला भीषण आग, जवळपास 4 तासानंतर आगीवर नियंत्रण। ही आग नेमकी कशामुळे लागली ते मात्र अस्पष्ट। नांदेडच्या माहूर तालुक्यात पाण्याच्या शोधात नीलगाईचे कळप, मानवी वस्तीच्या दिशेनं, त्यामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान। वन विभागानं याकडे लक्ष द्यावं, शेतकऱ्यांकडून मागणी। रानटी हत्तींच्या कळपाकडून गडचिरोलीमध्ये सुरडोंगरी, आकापूर, किटाळीमध्ये उन्हाळी धान आणि मक्याच्या पिकाची नासाडी। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले। भंडारामध्ये टोमॅटोला 1 रुपये किलोचा दर, त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात। धानाला ज्याप्रमाणे राज्य सरकार हमीभाव देतं त्याप्रमाणे बागायती शेतीच्या मालालाही हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात बनावट पनीर संदर्भात महत्त्वाची बैठक, बनावट पनीरला आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश। दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाईसाठी कायद्यात सुधारणा करणार। दुधातील भेसळ तपासण्यासाठी प्रत्येक विभागात प्रयोगशाळा सुरू करावी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश। शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या मनसेच्या पाडवा मेळाव्यामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीच्या मार्गात बदल, सिद्धिविनायक जंक्शन ते एस बँक पर्यंत वाहनं उभी करण्यास प्रतिबंध। मेळाव्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी सेनापती बापट मार्ग, कामगार मैदान, कोहिनूर पार्किंग यासारख्या ठिकाणी सोय।
रमजान ईद व गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न. आगामी सण उत्सव शांततेत साजरे करा, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय काळे यांचं नागरिकांना आवाहन. पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवप्रेमींच्या मागणीला तात्काळ मंजुरी. कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश. मराठी असल्यामुळे डायमंड असोसिएशनचा सभासदत्व न दिल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. डायमंड असोसिएशनच्या कार्यालयामध्ये जाऊन बोर्डाला काळं फासलं. सर्व नियमावली पूर्ण करून देखील सभासदत्व न दिल्यानं ठाकरे गटानं जाब विचारला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इथं आंदोलन. महाविद्यालयातील काही शिक्षकांकडून विद्यार्थिनींचा छळ होत असल्याचा आरोप केला. बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी नांदेडमध्ये बौद्ध धर्मीयांचा महामोर्चा. शहरातील नवा मोंढा मैदानापासून काढलेल्या या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं बौद्ध बांधव सहभागी. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आदित्य ठाकरे, सूरज पानसोली, सचिन वाझे हे दिशा सलियन मृत्यू प्रकरणात आरोपी. मात्र परमवीर सिंग सगळ्या आरोपींना पाठीशी घालत होते. वकील निलेश ओझा यांचा आरोप. वकील निलेश ओझांना जे काय बोलायचे ते बोलू द्या, मी त्यावर काहीही बोलणार नाही. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. निलेश ओझांच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंनी बोलणं टाळलं. सतीश भोसलेला जिल्हा कारागृहाबाहेर व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन. इतर अधिकारी कर्मचारी दोषी असल्यास कारवाई करणार असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती. पूजा खेडकर प्रकरणी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुढची सुनावणी पार पडणार. नाशिकच्या विभागीय आयुक्तालयामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांची चौकशी झाली. मात्र चौकशीला पूजा खेडकर अनुपस्थित होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्ह आणि नावाच्या वादाची सुनावणी पुन्हा लांबणीवर. न्यायमूर्ती सूर्यकांत अनुपस्थित असल्यामुळे सुनावणी झाली नाही. अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक पार पडली. बैठकीला ठाकरे गटाचे सगळे आमदार उपस्थित. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाची देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. आमदार छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे बैठकीला अनुपस्थित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. अधिवेशनामध्ये आज संविधानावर चर्चा होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संविधानाच्या चर्चेवर उत्तर देणार. संविधानावर चर्चा करतोय, उपाध्यक्षांची निवड करतोय, पण विरोधी पक्षनेते निवडण्यासाठी संख्येची गरज नाही असे सर्व पुरावे दिले असतानाही विरोधी पक्षनेता निवडला जात नाही. भास्कर जाधवांनी खंत व्यक्त केली. लोकशाहीचा सन्मान राखण्याचंही आवाहन केलं. शिवसेना नेते भास्कर जाधवांच्या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेची नवी खेळी. खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांची गुहागर विधानसभा मतदारसंघात समन्वयक म्हणून नियुक्ती. शिवसेनेच्या नव्या खेळीची जिल्ह्यात चर्चा. विधानसभेत संविधानावर चर्चा झाली. संविधान हा सगळ्याच धर्मग्रंथाहून सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल्याचं विजय वडेट्टीवारांनी नमूद केलं. संविधान बदलता येणार नाही, पण कुणी असा प्रयत्न केला तर त्यांची सत्ता बदलली जाईल, वडेट्टीवारांचा इशारा. विधान भवनात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांची भेट घेतली. भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट. कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा. या जमिनी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित झाल्यास महसुलाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांची मुंबई पालिकेकडे मागणी. शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांची नाव न घेता नितेश राणेंवर टीका. महाराष्ट्रामध्ये एक नेपाळी आहे, मीच हिंदू धर्म वाचवू शकतो असं त्याला वाटतं, परबांचं वक्तव्य. यावेळी उद्धव ठाकरे हे बाजूलाच बसले होते. परब संविधानावरच्या चर्चेवर बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस. पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये सोसाट्याच्या वारा आणि विजांच्या लखलखाट आणि मेघगर्जनेसह हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस. अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत, तर पावसामुळे आंबा काजू पीक धोक्यात. रत्नागिरी शहरावर देखील पाणी टंचाईची टांगती तलवार. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाणी पातळीत घट. पाणी जपून वापरण्याचं नगर परिषदेचं आवाहन. कराड पाटण तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. व्यापाऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी. मिरज, शिराळा, वाळवा, पलूस, तासगाव, कवठे महांकाळ, जत, आटपाडी, खानापूर आणि कडेगावमध्ये पावसाच्या सरी. काही ठिकाणी घरांवरचे पत्रे उडाल्यानं नुकसान. बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा.
60 वर्ष पूर्ण केलेल्यांना निवृत्ती वेतन मिळणार, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची घोषणा. दौंड शहरालगतच्या बोरावके नगर भागातील कचऱ्यामध्ये बरण्यांमध्ये भरून 6 ते 7 अर्भक फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर, पोलिसांकडून तपासाला सुरुवात. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे आणि माजी नगराध्यक्षांचे पती विनोद गंगणेंचं नाव. ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 25 पैकी 14 आरोपींना पकडण्यात यश. वाशिमच्या मोरगव्हाण गावाजवळ स्कॉर्पिओ आणि जेसीबीचा अपघातामध्ये 1 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी. भंडारा रोडवर पडोळे लेआउट येथील 2 खासगी बारदाना कंपनीमध्ये भीषण आग. बारदानासाठीचा साठवलेला कच्चा माल जळून खाक, व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. अमरावतीच्या दर्यापूर ते अकोला मार्गावरील सोमानी जिनिंगजवळ कापसानं भरलेल्या ट्रकला भीषण आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. आगीमध्ये शेतकऱ्याचा हजारो रुपयांचा कापूस जळून खाक. सांगलीच्या वाळवा तालुक्यात तिघांकडून 8.5 लाखांचा गांजा जप्त. कारवाईतून तेलंगणा राज्यातील गांजा तस्करीचं कनेक्शन उघड. वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या संभाजीराजेंच्या मागणीनंतर शिवभक्तांच्या संमिश्र प्रतिक्रिया. काही संघटनांनी समाधी हटवण्याला विरोध दर्शवल्यानंतर कुत्र्याच्या समाधीजवळच्या बंदोबस्तात वाढ. सरकारनं आव्हानकारक साहित्यावर बंदी आणण्यासाठी इतिहास अभ्यासकांची समिती नेमावी. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांची मागणी. सरकारच्या निर्णयाचं देशमुखांनी स्वागत केलं. कल्याण डोंबिवलीच्या घर तोडलेल्या पीडित विधवा महिलेला पालिका घर देण्यास तयार, पण चावी न देता कुलूप तोडून राहण्यास सांगितलं. प्रशासनाच्या या असंवेदनशील वागणुकीवर नागरिकांमध्ये संताप. पीओपी बंदीविरोधात ठाण्यातील मूर्तिकार संघटनेची हायकोर्टात याचिका. वारंवार कोर्टात दाद मागण्यापेक्षा पर्यावरणपूरक उपाययोजना आत्मसात का करत नाही, हायकोर्टाचा याचिकाकर्त्यांना सवाल. सिडकोच्या घरांचे दर कमी करावेत या मागणीसाठी वाशीमध्ये घर लाभधारकांचं साखळी आंदोलन. मनसेचा आंदोलनाला पाठिंबा. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते ऑरेंज कॉर्नर सिग्नलपर्यंत मानवी साखळी मोर्चा काढला. प्लास्टर ऑफ पॅरिस बंदीविरोधात ठाण्यातील मूर्तिकार संघटनेची हायकोर्टात याचिका. पर्यावरणपूरक उपाययोजना आत्मसात का करत नाही, हायकोर्टाचा याचिकाकर्त्यांना सवाल. केंद्र सरकारला प्रतिवादी बनवण्याचे निर्देश. सुनावणी 23 एप्रिलपर्यंत तहकूब. सोलापूर एनटीपीसीमध्ये आता थर्मल पॉवर सोबत सौर ऊर्जेच्या माध्यमातूनही वीज निर्मिती केली जाणार. सोलापूरमध्ये 23 मेगावॅट क्षमतेच्या ग्राउंड माउंटेड सौर प्रकल्पाची उभारणी. भारतीय पुरातत्व विभागातील किल्ले देखभालीसाठी राज्याकडे द्याव. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांना पत्राद्वारे विनंती. वक्फ दुरुस्ती विधेयकावरती आज केंद्र सरकारनं सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये खासदारांना वक्फ विधेयकाची माहिती दिली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 12 एप्रिलला रायगड दौऱ्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष दौरा. रायगड किल्ल्यावर जात अमित शहा शिवरायांना अभिवादन करणार. पाकिस्तानला गेलेल्या काही कुटुंबांचा भारतातील जमिनींवर दावा. महसूल विभागाकडून पाकिस्तानातल्या कागदपत्रांच्या आधारे कारवाई. महसूल विभागाची मीरा भाईंदरमधल्या कारवाईवरून अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. रमजान महिन्यात मुस्लिमांमध्ये प्रभाव वाढवण्यासाठी भाजपनं सौगाते मोदी मोहीम सुरू केली. 32 लाख गरीब मुस्लिमांना ईदची भेट देण्याचा भाजपचा प्रयत्न. किटमध्ये कपड्यांसह शेवया, खजूर, फळं आणि एका किटची किंमत 500 ते 600 रुपये. साताऱ्याच्या फातेपूरमधील 3 वर्षाच्या किरणबधीर चिमुकल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मदत. आई मजुरी करत असताना मुलाला दगडाला बांधून ठेवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी दिल्लीमध्ये सहकुटुंब भेट घेतली. यावेळी अनुप धोत्रे, पत्नी समीक्षा आणि 3ही मुलं उपस्थित होती. अनुप धोत्रे यांनी पंतप्रधानांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी 1 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. महिला समृद्धी योजनेसाठी 5,100 कोटी रुपयांची तरतूद. यमुना स्वच्छ करण्यासाठी 9,000 कोटी रुपयांची तरतूद. लाहोल स्पितीमध्ये स्नो मॅरेथॉनचं आयोजन. स्पितीमध्ये 4थ्यांदा मॅरेथॉनचं आयोजन. अनेक धावपटूंचा मॅरेथॉनमध्ये सहभाग. नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया पारा स्पर्धेतील अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्रानं 10 सुवर्णांसह 23 पदकं पटकावली. 6 रौप्य, 7 कांस्यही पटकावली. पारा स्पर्धेमध्ये 23 पदकं पटकावण्याची महाराष्ट्राची ही पहिलीच कामगिरी.
हवाला पैशांचा वापर करून सोनं खरेदी केल्याची रान्या रावची कबुली. काही दिवसांपूर्वी बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर रान्या रावला अटक. तिच्या जामिनावर उद्या कोर्ट निर्णय देणार. कर्नल फिल्म प्रोडक्शनचा हलगट चित्रपट 18 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार. चित्रपटामध्ये गावाबाहेरच्या एका धोकादायक समुदायाची कथा दाखवण्यात आली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.